डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानाचा जितेंद्र आव्हाड यांनी अनेक वेळा नाटक करून लोकांना दाखवलंय. नाटकाचं करतो, कधी रडतो, कधी हसतो. आता या नवीन नाटक करायची त्याला काय गरज होते? एवढंच मी बोलतो. नीम का पत्ता कड़वा है, नीम का पत्ता कड़वा है. शरद पवारांचा पाळीव पुत्र जितेंद्र आव्हाडांचं करायचं काय? जितेंद्र आव्हाड के बैनर पर जूते चप्पल से प्रहार। तस्वीर भिवंडी भाजपा मुख्यालय के समझ की है, जहां आपको बता दें कि आज भारतीय जनता पार्टी के भिवंडी पश्चिम के विधायक महेश चौगले, भाजपा के भिवंडी शहर अध्यक्ष हर्षल पाटिल और संतोष शेट्टी की उपस्थिति में विशेष तौर पर जितेंद्र आव्हाड के विरोध में नारेबाजी की गई। पूरा मामला आपको बता दें कि कुछ दिनों पहले स्कूलों के पाठ्यक्रमों में अनुस्मृति के श्लोक शामिल करने का निर्णय लिया गया था, जिसके विरोध में कई लोग खड़े हो गए और विरोध शुरू हो गया। इसी के विरोध को लेकर महाड़ में प्रदर्शन के दौरान शरद पवार की एनसीपी पार्टी के नेता जितेंद्र आव्हाड ने अनुस्मृति का विरोध करते हुए बाबा साहब अम्बेडकर की फोटो लगी हुई एक तस्वीर फाड़ दी, जिसका अब विरोध हो रहा है। इसको लेकर आव्हाड ने माफ़ी भी मांगी है। लेकिन आपको बता दें कि पूरे महाराष्ट्र में आज विरोधी पक्ष के लोगों ने जितेंद्र आव्हाड के विरोध में मोर्चा छेड़ दिया। और आपको बता दें कि भिवंडी शहर की हम आपको तस्वीर दिखा रहे हैं, जहां पर भिवंडी शहर पश्चिम के विधायक महेश चौगले, भिवंडी शहर अध्यक्ष हर्षल पाटिल, पूर्व विधानसभा के अध्यक्ष संतोष शेट्टी, कल्पना शर्मा, अनुसूचित जाति जमाती के भिवंडी शहर अध्यक्ष श्याम भोईर, परेश चौगले, सुमित पाटिल, रवि सावंत, राजू गाजंगी, राजेंद्र वासम, पीडी यादव, कृष्णकांत कल्याणप के साथ भाजपा के कई पदाधिकारी कार्यकर्ताओं ने जितेंद्र आव्हाड के विरोध में आक्रोश कर नारेबाजी की। और क्या कहा, ये सुनते हैं। ये घटना घडली, एक दुर्दैवी घटना आहे। आता असं घाणेरडं कृत्य जितेंद्र आव्हाडजींनी केलेलं आहे। त्यांनी इलेक्शन आलं का फक्त काहीतरी ॲक्टिंग करायची, का हिंदू लोकांना का दलितांना काय बोलायचं, हे घाणेरडं कृत्य करून हायलाईट होण्याचं काम जितेंद्र आव्हाड करत असतो। पण ह्यावेळेस तर त्यांनी अति केलं, कारण ह्या डॉक्टर आंबेडकरांच्या बद्दल त्यांनी चांगली भावना करून जी मतं घेतली। आता जसं इलेक्शन संपलं का त्याचे मनात जी घाण होती, म्हणजे ते किती मानतात हे त्यांनी पब्लिकला दाखवली। ज्या व्यक्तीला आपण देवासारखा मानत असतो, त्याचा कधी फोटो फाडत नसतो, तो देवाला मानत आपल्या देवादेवतांना शिव्या देतो, कारण का त्याला हायलाईट व्हायचं आहे, त्याला एक पार्टीचं मतं घ्यायचे असतात, त्यामुळे तो असं घाणेरडं कृत्य करतो। पण तो हा नेहमी असे घाणेरडे कृत्य करून लोकांची मनातले जे मन, म्हणजे लोकांना कसं हे करायचं, एका समाजाला कसं चांगलं बोलायचं, एका समाजाला कसं वाईट करायचं, हे ते दोघं समाजामध्ये भांडणं लावायचं काम आज जितेंद्र आव्हाड करत असतो। म्हणून मी बोलतो त्याला, अशा घाणेरड्या व्यक्तीला तर ह्याच्या फोटोला नाही, खरोखर त्याला इकडे उभा करून त्याच्यावर त्याच्या लातेने तुडवायला पाहिजे, असं मी माझ्या पार्टीतर्फे माझी इच्छा व्यक्त करतो। प्रक्रियेमध्ये सातत्याने म्हणत आलेलो आहे, जितेंद्र आव्हाड यांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे, आणि त्यांचा खरा जो चेहरा आहे तो आता परवाच्या कृत्यावरून आपल्या निदर्शनात सगळ्यांच्या आलेला आहे। जसं आता इथे संतोषजींनी सांगितलं, आमदार साहेबांनी सांगितलं की पूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलंय ते संविधान बदलणार आहे असा अपप्रचार ज्या व्यक्तींनी केला, आणि हे करत असताना त्यांच्या बाबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबाबत त्यांना किती आदर आहे असा खोटेपणा आता फुकटा त्यांनी आणून लोकांसमोर अपप्रचार केला। त्या व्यक्तींनी आता निवडणूक झाल्या लगेच 2 दिवसामध्ये जे परवा मनुस्मृतीच्या संदर्भात जे आंदोलन केलं, त्याच्यामध्ये त्या व्यक्तीला भान देखील राहिलेलं नाही की
त्यांनी तो वाटताना बॅनर वाटताना त्याच्यामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो होता. तुम्ही जर मीडियामध्ये बघितलं असेल तर आपल्याला दिसून येईल बरेच लोक त्यांना थांबवत होते की हे करू नका, त्यांना रोखत होते कारण का तो फोटो होता. पण त्या माणसानी कोणालाही न जुमानता तो फोटो फाडला. याच्यावरून निदर्शनास येतं की या माणसाचे दाखवाचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे. दुसरी गोष्ट, मी काँग्रेसला इकडे प्रश्न उपस्थित करू पाहतो किंवा उबाटाचे जे आहेत लीडर यांना इथे प्रश्न उपस्थित पाहतो, जे रोज सकाळी सकाळी दूरदर्शनवर येऊन काहीतरी विवादाचं स्टेटमेंट करतात. असे त्यांना मी प्रश्न उपस्थित पाहतो की आता तुम्ही कुठे गेलात? जर तुम्हाला एवढं की जर प्रत्येक निवडणुकीमध्ये या पूर्ण निवडणुकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना केंद्रबिंदू करून तुम्ही त्याचा गैरप्रचार सगळा केला आणि मतं लोकांकडून घेतली, आता तुम्ही का नाही प्रश्न विचारत? आता तुम्ही का नाही आलात टीव्हीवर आणि का नाही आंदोलन हे केलं, निषेध केलात? आता फक्त तुम्ही तोंड बंद करून का बसलेला आहात हा प्रश्न मी विचारतो. म्हणून हे सगळे जे पक्ष आहेत याच्यावरून आपल्याला सगळ्यांना दिसून येतं, मग ते राष्ट्रवादी असो, शरद पवारांचा गट किंवा ते उबाटा असो आणि काँग्रेस असो आणि इतर जे काही पक्ष आहेत हे जे त्यांचे महाविकास आघाडीमध्ये हे सगळे पक्ष हे सगळे फक्त निवडणुकीकरता राजकारणाकरता हे मत लोकांकडून घेण्याकरता हे काल जे घटना घडली, जे पूर्ण हे जे लोकसभा इलेक्शन होता त्यामध्ये त्यांनी पूर्ण इलेक्शन बाबासाहेब आंबेडकर साहेबाला घेऊन जे भाषण असो, संविधान बचाव असो, एकच भाषा होता ते आवाज झाला होता. भिवंडीमध्ये मी येऊ पण त्यांनी भाषण केला होता त्या मोदीजी आले संविधान आधार बाबासाहेब आंबेडकरचा जे विचार ते संपवला. पण तो माणूस एक मंत्री राहिलेला माणूस नॅशनल टीव्ही समोर बाबासाहेब आंबेडकरचा फोटो काढतो. आजच्या तारीखमध्ये या भारतात कोणती ताकद नाही बाबासाहेब आंबेडकरची फोटोला वागेल बघायची आणि तो नेतृत्व पाडतो बाबा आंबेडकरचा फोटो. हे काही साधा गोष्टी आहे, म्हणजे त्याच्या मनात किती पाप आहे. हे खाली खोटे बोलतात, खाली इलेक्शन आला तो हिंदू मुस्लिम दलित हेच खाली भाषा करतात. त्यांच्या मनातलं जे आहे ते खरं दाखवला त्या बाबासाहेब आंबेडकरचा संविधान जे बाबासाहेब बनवलं आहे ते मोदी नाही करणार. ते हराम जाणे जो खरं खोटे खोटे बोलतात, जातीवादीमध्ये इलेक्शन करतात. तो इलेक्शनमध्ये डेव्हलपमेंट इलेक्शन कुठे केलं नाही, खाली जातीवादी इलेक्शन होता. म्हणून भारतीय जनता पार्टी आज राष्ट्रवादी साहेबांच्या नेतृत्वामध्ये आमचे आमदार साहेबच्या नेतृत्वामध्ये भिवंडीमध्ये अख्ख्या महाराष्ट्रात भावांचे आलेची एक आंदोलन चालू आहे. आम्ही पण त्यांचा धिक्कार करतो आणि आता तिचं नावं आठवतो होता पण त्याला बाहेर आला आहे आणि त्याला शिक्षण आहे. आज मी त्या फोटोमध्ये लाथ मारून आमच्या मनाला समाधान करणार आहे. भारत माता की जय.